मला ज्याच्यावर कधी कोणी सन्मानित करतो त्याला तो सन्मान मी नव्या जनतेला अर्पण करतो, समर्पित करतो. कारण 90 साली मी आमदार झालो. या ठाणे जिल्हा इन्क्लुडिंग पालघर लॉंगेस्ट पालकमंत्री मीच होतो. 15 वर्ष या जिल्ह्याचा कोणी पालकमंत्री झालेला नाही. आणि अशा या पालकमंत्र्याला मोठं बनवण्यामध्ये मुंबईच्या जनतेचं योगदान फार मोठं आहे. आता काही गोष्टी इतिहासामध्ये अशा म्हणजे त्याला आपल्या शाळेमध्ये सुद्धा रेकॉर्ड रूम मध्ये गठ्ठेचे गठ्ठे पडलेले असतात की नाही, कधी कधी न वापरण्यामध्ये त्याच्यावर धूळ पडलेली असते. तशी काही आठवणीवर सुद्धा धूळ पडते. 90 साली मी 30,000 मतांनी निवडून, 95ला त्याला काय म्हणजे जस्ट 95च्या नंतरच्या कालखंडामध्ये मोटोरोला कंपनीचा तो अर्धा बांबू तोडल्यानंतर जसं मोबाईल होता तसं मोबाईल इनकमिंग 16 रुपये, आउटगोईंग 16 रुपये. तेव्हा MTNL चा काला फुटत त्यावेळेला तर आपल्या नवी मुंबई मधून मुंबईला टेलिफोन संपर्क करायचा असेल तर ट्रंक कॉल लावायचा लागायचा. काय कल्पना बोला ना, ट्रंक कॉल म्हणजे किती आपण जुनाड पद्धतीने जीवन जगले. पण त्यावेळेला मी माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं की आपण एक प्रयत्न करूया, या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मतं कशी मिळतील. तर 1995 साली फक्त 50,000 रुपयामध्ये मला त्याला मतं पडली 1,19,000. समोरच्या माणसाला पडली 1,90,000. म्हणजे साधारणपणे 1,000 एक्स्ट्रा पडले असं एवढी मतं पडली. आता तो दुसरा पराक्रम केला या बेलापूर मतदारसंघाच्या लोकांनी. 2004ला तुम्ही जर इलेक्शन महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनच्या वेबसाईटला तुम्ही गेलात, तुम्ही युट्यूबवर जा किंवा दुसऱ्या कुठल्याही असलेल्या याच्यामध्ये जा, आजवर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतं घेणारा आमदार कोण असेल तर तो गणेश नाईक. किती मतं पडली 2004 साली? 3,25,000. इट इज ऑन रेकॉर्ड. हे काय लपवायची गरज नाहीये. म्हणजे कोण लपू सांगेल खोटं सांगू पडू शकतात. आता त्यात 1995 पासून 2020 पर्यंत देशातल्या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही शहरामध्ये एखाद्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून उभारलेलं नेतृत्व 25 वर्ष समाजाने अप्रिशिएट करावं असं एकमेव उदाहरण म्हणजे गणेश नाईक. आणि ते नवी मुंबईच्या सुजाण जनतेने मी काय बोलतो, जनता जर सुजाण नसती तर या गोष्टी घडल्या नसत्या. मोरबे धरणाचा उल्लेख वारंवार झाला. बाबाशी की ज्यावेळेला स्वर्गीय RR पाटील ज्याला आम्ही आबा म्हणायचो, ते त्याला पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते. संजू नाईक 2000 साली महापौर झाल्यानंतर काही कामानिमित्त RR आबांच्याकडे ते गेले. तर RR पाटील त्यांना म्हटले, अरे संजू, हे मोरबे धरण आहे ते कोण विकत घेतच नाहीत आणि आमच्याकडे पैसा नाही, म्हणजे कोणाकडे राज्य शासनाचे, तर तुम्ही घेता का? संजू नाईक अर्धा मिनिट थांबा, मी बाहेर जातो आणि फोन लावतो. आणि संजूने मला सांगितलं की असा 450 कोटी रुपये किंमत आणि भोकरपाड्यामध्ये जे पंपिंग स्टेशन आहे ना, फिल्टर प्लांट, त्याला ते 50 म्हणजे असे 500 कोटीचं धरण. त्याला आपल्या महापालिकेचं एकूण बजेट होतं 50 लाख. आता तुम्ही सांगा की ज्याच्या खिशात 500 रुपये आहेत आणि त्याने 5,000 रुपये गोष्टी खर्च म्हणजे स्पेंड करायचे, कर्ज घ्यायची, तर शेवटी हे जे दैनंदिन जे कारभाराचे पैसे आहेत, कुठले शिक्षण, आरोग्य, साफसफाई, पाणी पुरवठा, हे तर खर्च वजा जाता. फक्त मी RR पडला ना, मी नंतर सांगितलं भाई काम करा इन्स्टॉलमेंट मध्ये द्या. आणि तुमच्या माहितीकडे सांगतो, आपण सगळे पैसे व्याजासहित फेडले राज्य शासनाचे. आज जर का ते धरण बांधायला गेलं, त्या धरणाची किंमत साधारणपणे 6,000 कोटी. किती? 6,000 कोटी.
आणि मोरबे धरणाच्या खालच्या बाजूला एनडी स्टुडिओ माहिती तुम्हाला, नितीन देसाईचं स्टुडिओ आणि मोरबे धरणाची भिंत त्याच्यामध्ये फक्त एक रेल्वे जाते आणि त्या रेल्वेच्या आणि आपल्या भिंतीच्या खालच्या भागात एकूण 200 एकर जागा आपली शिल्लक. किती? माझ्या मनामध्ये असं आहे की डिस्नेलँड टाईपच्या अमेरिकेन सारख्या कंपनी बरोबर टायअप करून तिथे जॉईंट व्हेंचर बिझनेस काढायचा, त्या योगे आपल्या शहराला साधारणपणे महिन्याकाठी एक 5-6 कोटी रुपये मिळाले, म्हणजे 60 कोटी रुपये जर सुद्धा वर्षाला मिळाले, घेतलेला निर्णय भविष्य काळामध्ये वर्षाकाठी 60 कोटी रुपये आपल्याला मिळतील. आता वाशीचा डेपो तुम्ही पाहिजे, वाशीचा डेपो, वाशीच्या डेपो त्या ठिकाणी एक बिल्डिंग झाले, वाटत ना बायको राहण्याचं वाटतं का नाही? ती अकल्पना कधीच नाही. त्या डेपोच्या खाली गाड्या जातील, परंतु त्या डेपो मधून महिन्याकाठी साधारणपणे 1-2 कोटी रुपये आपल्याला मिळतील. कोणाला? महापालिकेला. आणि अशा प्रकारचे 5 डेपो आहेत, म्हणजे 5 डेपो. आणि ते करताना आपल्या शहरामध्ये राहणारा ज्येष्ठ नागरिक त्याने कार्ड दाखवलं, त्याला फुकट प्रवास मिळतो. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? संपूर्ण भारतामध्ये नवी मुंबई महापालिका एकमेव महापालिका आहे जी ज्येष्ठांचा अशा प्रकारचा सन्मान करते. बऱ्याचशी सोनावणे सरांनी, पट्टे सर, नागपुडे सर, सोले सर, पवार सर, रोकडे सर सगळ्यांनी माझं कौतुक करताना, आपल्या शहराची माहिती देताना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. खरं म्हणजे मी 1ली ते 7वी आमच्या बनकोड्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो. ते आता आपल्या राफनाईच्या बाजूला आले, तिकडून शिफ्टिंग झालं. 8वी ते 10वी तुर्व्याच्या सामंत विद्यालयामध्ये शिकलो. 11वीला मी MH हायस्कूल मध्ये शिकलो. कॉलेजला बेडेकर कॉलेजमध्ये गेलो ठाण्याला. आणि त्याच कालखंडापासून समाज जीवनामध्ये एकूण आत्मविश्वासपूर्वक यशस्वी वाटचाल मी केलेली आहे. आता मी निर्माण केलेली म्हणजे लोकांना नोकऱ्या लावायचो, नोकऱ्या लावल्यानंतर ते लोक दुसऱ्या मध्ये जायचे आणि मला राग यायचा, कारण तुमच्यासाठी मी आंदोलन करतो, तुमच्यासाठी मी जेलमध्ये म्हणजे तांत्रिक, आणि तुम्ही दुसऱ्या युनियन लीडर फक्त आपलं मग युनियन सांगतो. विनम्रपणे सांगतो, मी मोठे युनियन लीडर सगळे बाद झाले. आता मी ते अध्यक्ष पण संजू नाईककडे दिले. IPCL जी रिलायन्सची म्हणजे साधारणपणे आशिया खंडातला सगळ्यात मोठा तो गॅस टँकरचं आता जामनगर झाला, परंतु त्यावेळेस तो सगळ्यात मोठा प्लॅन. अशा प्रकारची साधारणपणे नाही म्हटले तरी लाखाच्या वर कामगार त्या युनियन मध्ये आहेत आणि शांततेने कसल्याही प्रकारची गडबड गोंधळ अजिबात होत नाही. आता खरं म्हणजे आपल्या महापालिकेमध्ये शिक्षक दिन म्हटल्यानंतर शिक्षकांच्या मनातल्या यातना, वेदना याच्यावर फुंकर घातली पाहिजे. सध्या काळामध्ये माझ्याकडे रोख पगाराचे शिक्षक लोक आले. मी मान्य ऐकताना सांगितले, जोपर्यंत महापालिका तोपर्यंत शाळा, म्हणजे त्या महापालिका इतक्या म्हणजे रोख पगारासाठी नाहीये. मग जर काय शाळा जर कायम राहणार असतील तर हे शिक्षक सुद्धा कायम झाले पाहिजेत. शासनाला प्रस्ताव पाठवा. आणि मी आता त्याच्यात रोख पगार कोणी त्या मला माहित नाही, परंतु त्या लोकांचे यातनात हे नुसते शिक्षण विभागात नाही, परिवहन विभागामध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आहे, आरोग्य विभागात तशी परिस्थिती आहे. मी आयुक्त महोदयांना स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी बेभरोशाचा आणि आत्मविश्वास जीवनामध्ये नसेल असं वातावरण या महापालिका स्तरावर असणं गरजेचं नाही. आणि म्हणून संजू नाईकला मी त्या विजयामध्ये सांगितलं आणि सागर नाईकला सांगितलं का महानगरपालिकेच्या इतर विभागाचं नेतृत्व तुम्ही करा. महानगरपालिका जर का त्या ठिकाणी
सशक्तपणे काम करतात. उद्याला स्वतःच्याच संसार जर ज्याचा नीट आत्मविश्वास नीट चालत नसेल, तो कुठल्या प्रसन्नतेने विद्यार्थ्यांना शिक्षण. अरे अग्रीत मी जे एखादी नर्स असेल, तो वॉर्डबॉय असेल, ते जर त्या ठिकाणी जर का त्यांच्या जीवनाची शाश्वती नसेल तर कुठल्या प्रसन्नतेने त्या लोकांची ती सेवा करते. आणि म्हणून माझा कटाक्ष करा, आजवर 95 ते 2020 पर्यंत सगळ्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. ते 4-4.5 वर्ष प्रशासक आहे. तुम्हाला सांगायची गरज. आता 6 महिन्यांनी 5 वर्ष म्हणजे एक टर्म यांची फुकट गेली. म्हणजे त्याला काय म्हणते की पाऊस पडला परंतु पेरणी आणि काही करता नाही आलं, ओसाड गेली. 5 वर्ष शेती ओसाड राहिली. परंतु आता भविष्य काळाच्या अनुषंगानं माझ्या मनात धारणा आहे की भविष्य काळामध्ये प्रत्येक क्षेत्र म्हणजे ज्या कुठला गाव असो, तालुका, जिल्हा, राज्य, देश, ज्या संस्थेनं शिक्षणाला महत्व दिलं तो गाव सुद्धा मोठा होतो, तो देश सुद्धा मोठा होतो. आणि म्हणून शिक्षणासारखं मी तर कायमपणे सांगतो, शिक्षणाचा पाया मजबूत ठेवा. मला भीती घातली कारण त्या राज्य शासनाचं अनुदान मिळणार काय गरज पडली नाही. या आपल्या शिक्षकांना आपल्या महापालिकेच्या शक्तीतून आपण त्यांना वेतन देऊ. राज्य शासनाने नाकारलं नाकार, किंबहुना आम्ही असं उलट सांगतो की राज्य शासनात सांगेल सेमी इंग्लिश किंवा पूर्ण इंग्लिश असलेल्या शाळांना पूर्ण अनुदान देण्याची भूमिका राज्य शासनाला घ्यायला लावी. तुम्ही या पावसाळ्या अधिवेशनातलं माझं भाषण तुम्ही ऐकलं का कोणी काही लोकांनी? नक्की काय प्रकार आहे तो प्रकार तुम्हाला माहिती आहे का? आज 92 पासून 2024 पर्यंतच्या कालखंडात सिडको कडून MIDC कडून जे आपल्या महापालिकेला मिळणारे भूखंड त्यांनी दिले नाहीत आणि नाही दिले, परंतु आपण जे रिझर्वेशन टाकले होते ते भूखंड काही दलाल असलेल्या लोकांचे, बिल्डर लोकांचे दलाल, राज्य शासनामध्ये तो दलाल बोलतो मी, सिडको मध्ये दलाल, मंत्रालयामध्ये दलाल, आणि त्या दलालाने ते भूखंड म्हणजे शिक्षणाचा, शालेय भूखंड, हॉस्पिटलचा भूखंड, गार्डनचा, मैदानाचा, मार्केटचा, अशा प्रकारचे बिल्डर लोकांनी माझं भाषण तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे आय विल प्रूव्ह इट, फक्त मला नाव घ्यायचं नाही. मला नाव घ्यायची वेळ आली तर मी काय घाबरणार. आणि त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणानंतर परत मीटिंग लावली आणि आता सगळ्या गोष्टी लॉक झाल्या. 15-20 दिवसानंतर त्याचा इफेक्ट दिसायला सुरू होईल. म्हणजे प्रत्येक नोड मध्ये, प्रत्येक सेक्टर मध्ये शाळा होईल, मैदान होईल. खरं म्हणजे मला या जुन्या काही शाळा पसंतच नाहीत. माझं म्हणणं की शिक्षण विभागाकरता इमारत पुनर्निर्माण करणं गरजेचं असेल तर कुठेतरी त्या ठिकाणी अस्वच्छता असेल ती शाळा मंजूर नाही. तिथं पाणी पुरवठा पाहिजे, स्वच्छता गृह पाहिजे. त्या ठिकाणी ज्या ज्या सुरक्षिततेच्या वॉचमन, आता महानगरपालिकेच्या शाळामध्ये वॉचमनची गरजच नाही. राम भरोसे हिंदू वाटेल असं बोलतात ना, हा शब्द प्रचलित आहे की नाही? तसं नाही चालणार. याला रूपरेखा पाहिजे. किंबहुना माझं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेला मैदान पण पाहिजे आणि पुन्हा जे पुनर्रचना होते त्याच्यामध्ये शाळांचा निश्चितपणे विचार आपण करणार आहोत. आता मगाशी सांगितलं की घरांची तुम्ही कोण बोललं घरांची? तुम्ही एक काम करा, ज्या हे बघा आता शासनाचा नियम असा आहे की MMRD एरियामध्ये ज्या कोणाच्या नावावर खाजगी गावामध्ये किंवा सोसायटीमध्ये घर असेल तर त्या कुटुंबाला दुसरं घर मिळत नाही. परंतु ज्या कोणाकडे अजिबात घर नाही, भाड्याने ते करून राहतात अशा लोकांच्या याद्या बनवा. तुमच्याकडे गणेश नाही झाले किंवा गरज पडली तर आता जे चाललेलं आहे ना, कुठलं जे फाईट चालू आहे सिडकोवर MIDC, गरज पडली तर MIDC एरियाच्या केमिकल कंपन्या जात चालले. त्या स्टँडर्ड अल्कली वगैरे या ठिकाणी मोठ्या मोठ्या
बिल्डिंग बांधतात कुठे ते मग अशा प्रकारच्या एखादा भूखंड घेऊन द्यावा ना आपण. आणि काय डिफिकल्ट नाही. काय बोलतो मी, मनात इरादा पक्का असेल फक्त लिस्ट काढा आणि सर्टिफाय करा. मी तुम्हाला आज बोललो तर परत राजकारणी लोक परत ते तुम्हाला विचारला येणार नाही. तुम्हीच विलावतो फॉलो काय बोलतो तुम्ही फॉलो करा. आणि परत कधीतरी शिक्षक दिनाला साहेब आम्ही गेल्या वर्षी बोललो तो आम्हाला गडबड पाहिजे. मी सांगितलं मला माहित नाही, मी पाठपुरावा नाही केला. तुम्ही लगेच लिस्ट तयार करा. म्हणजे हे ऐरोली मतदारसंघाची असेल ना टोटल सीबीडी पासून तर आपल्या दिघ्यापर्यंतच्या सगळ्या शाळांमध्ये जो जो शिक्षक असेल त्या पतीच्या किंवा पतीच्या नावावर घर नसेल तर अशा सर्व घटकांची यादी तयार करा. मी मगाशी बोलल्याप्रमाणे इथे कोण ठोक पगार रोख पगाराला कोण दिसत नाही, परंतु माझ्या मनात आहे काय. तर मी आयुक्तांना बोललोय, आयुक्तांनी तो प्रस्ताव राज्य शासनाला नाही नसेल होतं आम्हाला सांगा, पण थैमान काय घराला आम्ही घालतो. आता हे 14 गावाचा विषय तुमच्या लक्षात आला का? मी काय चुकीचं बोललोय? या 14 गावाची सलगता आपल्या शहराला नाही. उत्तरेकडून यायचं असेल तर ठाणे महापालिकेचे वॉर्ड ओलांडून या, दक्षिणेतून यायचं असेल तर पनवेल महापालिकेचे या. आणि महासभेमध्ये ठराव पारित करताना रमेश डोळे आपले नगरसेवक हडोली भुसावली मातेचे त्यांना मीच सांगितलं ठराव करा. सुधाकर सोनाने महापौर असताना येऊ द्या त्या लोकांना आपल्याकडे. अट नंबर 1 की शेकडो एकर शासनाची जागा कुर्ल्यातल्या त्या भंगारवाल्यांनी सगळी व्यापलेली. तुम्ही कधी गेला तिकडे का? सगळे तिथं जमिनीतलं पाणी इतकं सुंदर असायचं, परंतु त्या ठिकाणी कोरल्याचे ते ऑइल वगैरे सगळे केमिकल आणून त्या ठिकाणी वाट लावली. त्या जमिनीतलं पाणी अतिशय पोल्युटेड झालं. अट नंबर 1 ते अतिक्रमण काढून द्या. दुसरी, या आडवली भुसावली मधून असं टनेल म्हणजे बोगदा काढा, म्हणजे त्या 14 गावाची आपल्याशी कनेक्टिव्हिटी होती. आणि त्याच्यानंतर महासभा जेव्हा झाली त्याला 500 कोटी मागितली होती. बदल्या काळामध्ये आपले तत्कालीन आयुक्त अभिजित बांगरे यांनी सांगितलं नाही, हा तिथला विकास करताना 6100 कोटी रुपये आणि आता प्रचलित गावांचं पुनर्वसन करण्यासाठी 700 कोटी रुपये, म्हणजे असे जवळ 6800 कोटी रुपये राज्य शासनाने द्यावे. आता या ठिकाणी जर का त्यातल्या या गोष्टीचा विचार न करता ती गावं सामावून घेतली नवीन अन्याय होणार नाही? मी तुम्हाला विचारतो, हा का नाही? ते लोकांना आवडेल? मग त्या ठिकाणी दुसरं हाय कोण? हे जर नगरसेवक असतात तर महासभेने विरोध केला असता. आता राहिलो आम्हीच. त्या गावच्या लोकांना सामावून आमचा त्या गोष्टी विरोध नाही, मीच घ्यायला सांगितले. परंतु जर का या गोष्टी जर का शासकीय जमीन जर अतिक्रमित झाली असेल, दोन्ही परिसराची भौगोलिक सलगता नसेल आणि जर त्या ठिकाणी पैसे नसेल तर नव्यामुंबईच्या जनतेला बोजाखाली ठेवण्याची गणेश नाईकची इच्छा. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसजींना, अजित पवार साहेब ते म्हणतात याच्यात. आणि ते प्रेस बोलायचं मग काय नाही गणेश केलं तर म्हणतात करणार नाही कसं. गणेश नाईकनी सांगितलं तर गणेश नाईक त्याचा अविचार कधी बोलत नाही, विचारच बोलतो. आणि विचाराचा सुविचार करण्याचे काम त्या लोकांनी करायला लागेल आणि ते करतील. ऐकला का? या गोष्टी तुम्हाला मी कशाला सांगितल्या, जे विधानभवनात केलेलं भाषण मला कुठल्या व्यक्तिगत कुठल्या मंत्र्या तंत्र्याच्या आपलं परत व्यक्तिगत वैरत्व नाहीये, परंतु उद्याला या जनतेकरता मी जर नाही बोललो तर दुसरा कोण बोलणार आहे? आणि म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणजे एकटा नसतो, 50 विद्यार्थ्यांना दरवर्षी घडवत असतो. किती म्हणजे भविष्य काळच्या पिढीवर आकार विकार देण्याचं काम, विकार नाही आकार देण्याचं काम तुम्हीच करणार आहात. म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती असायला पाहिजे. माझ्या मनात स्वप्न आहे, मी आता शिक्षकांचं आहे म्हणून शिक्षक महाजन म्हणजे परिवहनचे लोक आहे, शिक्षण तुमच्या आरोग्य विभागातले आहे, घनकचऱ्यातले, पाणी पुरवठ्यातले, जे जे त्या ठिकाणी हे शहर थोडं आहे. हे शहर जोपर्यंत आहे तोपर्यंत टेम्पररी कॅज्युअल या गोष्टीची गरज नाही.
एव्हरी पर्सन मस्ट गेट परमनन्सी इन कॉर्पोरेशन, मिळालेच पाहिजे. आणि 6 वर्ष वेळ पडले तर आम्ही सर्वजण वाटून सुख दुःख वाटून घेऊ, करायला तयारी वाटून घेऊ ना. शेवटी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आणि तो सुपंत आपण जर करायचा ठरवला असेल तर त्या ठिकाणी भविष्य काळाचा विचार केला पाहिजे. मी 90ला आमदार झाल्याने आमदार सुरू केलं, नंतर मग त्याचं रूपांतर महापौर चषकामध्ये केलं, बरोबर आहे. 90 परवा दिवशी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि केंद्र केंद्रस्तरीय जवळजवळ 500 विद्यार्थ्यांचा सन्मान माझ्याच हस्ते झाला. पुढे तुम्ही न्यूज बघितलं तुम्ही कधी ऐकला का? नवी मुंबई ही पहिली महापालिका की अशा क्रीडापटूंचा सन्मान करणारी देशातली पहिली महापालिका आहे. आणि तुलनात्मक महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईचा उच्चांक आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूपणामध्ये 1 नंबर आहे. हे सगळं तुम्ही सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. क्रेडिट गोज टू ऑल पीपल. नुसतं शेवटी पीटीची, तुमच्या खो खोची, कबड्डीची मुलं खेळत असताना नुसता फिजिकल पिक्चरच काय तिथे नसतो. सगळ्या शिक्षकांच्या भावना त्या यशाकडे सद्भावना त्या ठिकाणी एकाग्र झालेले असतात. आणि अशातच तो टॅलेंट निर्माण होतोय. म्हणून हे शहर घडवताना सर्वांच त्या ठिकाणी योगदान आहे. आणि ते भविष्यकाळात योगदान जास्त राहावं याच्याकरता आपल्याला जास्तीत जास्त मनशांत एक चित्त ठेवण्याच्या अनुषंगाने आमची वाटचाल सुरू होणार आहे. आणि म्हणून आज तो आत्मविश्वास सांगण्याकरता या ठिकाणी आज सन्मानाचा दिवस ठेवलेला आहे. भविष्य काळामध्ये चांगले दिवस येतील हा विश्वास गणेश नाही. त्यामुळे मी यू विल गेट गुड डे. पगारावर घाबरू नका. एक नाही दिवस रोख पगार मिळेल. त्यामुळे मी रोख पगार नाही, रोख पगार मिळेल. म्हणजे बाय चेक आयडर तुमच्या ट्रान्सफर होऊन जाईल अकाउंटला. आज ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांचं अभिनंदन. आणि माझं फार सगळ्यांनी कौतुक केल्याबद्दल, म्हणजे कौतुकाच्या पेक्षा ही इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट सगळ्यांना आपल्याला समजावी यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच भविष्यकाळात आपल्या सर्वांचं उज्ज्वल होऊ ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.